समोरून सुशांत रागात म्हणाला, "काजू, मला बोलू देशील की फक्त तूच बोलणार आहेस?" काजू लगेच गप्प झाली. तेव्हा सुशांत शांतपणे म्हणाला, "काजू, तू जिथे कुठे असशील तिथून लगेच गोल्डन पार्क जवळ ये." काजूने काळजी आणि रागाच्या सुरात म्हटलं, "भैया, तू सांगणार आहेस का? नक्की झालं काय?" सुशांतनेही काळजीतूनच उत्तर दिलं, "ती मीरा, ती इथेच आहे माझ्यासोबत." काजू आश्चर्याने म्हणाली, "काय? मी आत्ताच येते भैया." काजूने जेनिलला गोल्डन पार्ककडे जायला सांगितलं. तेव्हा जेनिल काजूकडे पाहत म्हणाला, "काय झालं काजू?" काजू समोर पाहतच म्हणाली, "मीरा सापडली आहे. ती सुशांत भैया सोबत आहे." यानंतर कुणी काही बोललं नाही. जैनिलने गाडीचा वेग वाढवला. थोड्याच वेळात ते गोल्डन पार्कला पोहोचले. काजू पटकन गाडीतून उतरली. तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. काजूने राग आणि काळजीत सुशांतला फोन केला. सुशांतने फोन उचलला नाही. काजू रागात फोन फेकणारच होती, तेवढ्यात फोन वाजला. काजूने लगेच कॉल उचलताच समोरून सुशांत म्हणाला, "काजू, जवळच्या हॉस्पिटलमध्ये ये." काजूने मागे वळून पाहिलं तर अगदी मागेच हॉस्पिटल होतं. जेनिल आणि मयूरही तिच्यासोबत आत गेले. आज जेनिल काजूचं प्रत्येक वाक्य, वागणं लक्षपूर्वक पाहत होता, पण तो काहीच बोलत नव्हता. आज काजू फारच अस्वस्थ दिसत होती, जणू तिच्या सगळ्यात जवळचा, सगळ्यात प्रिय माणूस तिच्यापासून दूर जात होता. असं सगळं विचार करत करत जेनिल सगळ्यांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सुशांत एका बेंचवर बसला होता आणि अस्वस्थपणे आपल्या तळहातांना एकमेकांवर घासत होता. काजू धावत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, "भैया, काय झालं मीराला? ती ठीक आहे ना?" सुशांतने बेचैन नजरेने काजूकडे पाहत म्हटलं, "ती ठीक आहे, पण डोक्याला मार लागलाय." काजू आश्चर्याने म्हणाली, "मार कसा लागला?" सुशांत नजर खाली घेत म्हणाला, "ती आत्महत्या करणार होती." हे ऐकताच जैनिल, मयूर आणि काजू तिघही हादरले. सुशांत पुढे म्हणाला, "मी ऑफिसमधून घरी जात होतो, तेव्हा मला मीरा दिसली. ती रस्त्यावर वेड्यासारखी चालत होती. मी तिला हाक मारली, पण तिनं ऐकलंच नाही. मी तिच्या मागे गेलो, तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण तिनं मला पाहिलं सुद्धा नाही. ती पळत जाऊन थेट एका गाडीसमोर गेली. नशीब चांगलं होतं की गाडीचा वेग जास्त नव्हता. नाहीतर." इतकं बोलून सुशांत गप्प झाला. काजू तिथेच बेंचवर बसून राहिली. जैनिल तिच्या जवळ आला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "काजू, सगळं ठीक होईल. तिला काही होणार नाही." काजू काहीच बोलली नाही. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. काजू आणि जेनिल त्यांना पाहून उभे राहिले. काजू घाईने म्हणाली, "डॉक्टर, मीरा कशी आहे?" डॉक्टर काजूकडे पाहत म्हणाले, "जास्त मार नाही लागला आहे, पण तिची अवस्था पाहून वाटतंय की तिला फार मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. तिला तुमच्या सगळ्यांची खूप गरज आहे." काजू लगेच आत धावली. बाकी सगळेही तिच्या मागे गेले. मीरा बेडवर बसून कुठल्या तरी विचारात गडलेली होती. डोक्यावर पट्टी बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावर खोल उदासी दिसत होती. खूप रडल्यामुळे डोळे लाल आणि सुजलेले होते. तिचं लक्ष कुठेच नव्हतं. आजूबाजूला काय चाललं आहे याची तिला जाणीवच नव्हती. कशातही तिला रस नव्हता. काजू तिच्या जवळ आली, पण मीराने एकदाही काजूकडे पाहिलं नाही. काजू बेडवर तिच्या जवळ बसली आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, "मीरा." मीराने रिकाम्या, निर्विकार नजरेने काजूकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. काजूने तिच्या गालावर हात ठेवत म्हटलं, "वेडी आहेस का तू? थोडा वेळ थांबू शकत नव्हती का? मी येतच होते ना तुझ्याकडे. तू नेहमी घाईतच असतेस. आजही घाई केलीस." काजूची गोष्ट पूर्ण होण्याआधीच मीरा झटकन काजूला बिलगली. काजूने तिला घट्ट मिठी मारत म्हटलं, "पुढे असं काही केलंस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही, समजलं का?" मीरा हुंदके देत रडू लागली. ते पाहून काजूने तिला थोडं दूर करत म्हटलं, "अगं, आता कशाला रडतेस? अशी रडलीस तर डोळे बाहेर येतील. बघ किती सुजलेत, अगदी मोठे मोठे झालेत." काजू मीराचे अश्रू पुसत म्हणाली, "आतापासून हे रडणं बिणणं बंद, फक्त हसत राहायचं." काजूचे दोन्ही हात मीराच्या गालावर होते. मीराने काजूच्या मनगटांना धरत म्हटलं, "काजू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." काजूने हात सोडवत ठामपणे म्हटलं, "अजिबात नाही. आधी तू नीट बरी हो, मग तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकेन आणि मानेन सुद्धा. समजलं का?" मीरा काही बोलणार तेवढ्यात काजूने जैनिलकडे पाहत विचारलं, "आपण आताच मीराला घरी नेऊ शकतो का?" जैनिलने मान डोलावली आणि जाताना म्हणाला, "तुम्ही निघायची तयारी करा, मी डॉक्टरांशी बोलून येतो." मयूर सुद्धा जैनिलच्या मागे मागे गेला. काजू उठली आणि मीराला उठवू लागली, पण तिला नीट सावरता येईना. तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला. तेवढ्यात सुशांत झटकन पुढे आला आणि मीराला उचलून पुढे चालू लागला. काजू आश्चर्याने सुशांतकडे पाहत राहिली. कधी मीराकडे तर कधी सुशांतकडे पाहताना तिच्या डोळ्यात चमक आली. हसत हसत ती स्वतःशीच पुटपुटली,
हा आयडिया मला आधी का नाही सुचला? काजूने पाहिलं, मीरा तिच्याकडेच पाहत होती, जणू काही सांगायचं होतं. काजूने मनातच म्हटलं, मला माहित आहे मीरा, तुला काय सांगायचं आहे, पण मी तुला चांगलं ओळखते. तू जर स्वतः मला सगळं सांगितलंस, तर माझं काहीही ऐकणार नाहीस. म्हणून तुला असंच वाटायला हवं, की मला काहीच माहित नाहीये. काजू सुशांतच्या मागे मागे हसत चालू लागली. बाहेर येताच तिला जयनील भेटला. काजूला हसताना पाहून तो आश्चर्याने म्हणाला, आताच तर तू खूप काळजीत होतीस आणि आता हसतेस. ती काहीच बोलली नाही. तिने जयनीलचा हात धरला आणि म्हणाली, घरी चल, सगळं सांगते. जयनील सगळ्यांना घरी घेऊन आला. काजू मीरासोबत तिच्याच खोलीत थांबली. जयनील, मयूर आणि सुशांत तिघे बाहेर आले. सुशांत विचारात गडलेला होता. तेवढ्यात मयूरने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं भावा? कसल्या विचारात हरवला आहेस? सुशांतने बनावटी स्माईल करत म्हटलं, काही नाही, मी निघतो आता. ते ऐकून जयनील म्हणाला, अरे, एवढ्या रात्री तुला कसं जाऊ देऊ? माहित आहे ना, काजू रागवेल. सुशांतने जयनीलच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जाणं गरजेचं आहे यार. मला मॉम डॅडशी काही महत्वाचं बोलायचं आहे. जयनील सुशांतचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, मला माहितीये तुला काय बोलायचं आहे, पण आता रात्री काय बोलता येईल? उद्या सकाळी आपण दोघं जाऊ. सुशांतने जयनीलला मिठी मारत म्हटलं, तू नेहमी माझ्या मनातली गोष्ट कशी ओळखतोस रे? जयनील काहीच बोलला नाही. मयूरने त्या दोघांकडे एक नजर टाकली आणि काजू मीराकडे गेला. जयनीलने सुशांतला खोलीत जाऊन आराम करायला सांगितलं. मग तोही काजू व मीरा ज्या खोलीत होते तिथे आला. काजू अजूनही मीरा जवळच बसलेली होती. मयूरही त्यांच्या जवळ येऊन एका खुर्चीवर बसला होता आणि आपल्या फोनमध्ये गुंग होता. जयनील काजू जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आता तब्येत कशी आहे? काजूने एक नजर मीराकडे टाकली आणि मग जयनीलकडे पाहत म्हणाली, आता आधीपेक्षा बरी आहे. तुम्ही जा, आराम करा. मी मीराजवळच थांबते. काजू एवढंच बोलली होती. तेवढ्यात मयूर पटकन म्हणाला, नाही नाही बॉस, तुझी तब्येतही ठीक नाही ना? तू आराम कर. मी थांबतो इथे. तसंही औषधाच्या प्रभावामुळे मीरा झोपलेली आहे. मी इथेच राहतो. तू जा. काजू उठली नाही तेव्हा जयनील तिला निघायला सांगू लागला, पण काजू अजूनही जायला तयार नव्हती. तेवढ्यात मयूर म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का बॉस? मयूर असं म्हणताच काजू लगेच म्हणाली, नाही नाही, तसं काही नाही. मयूर काजूकडे रोखून पाहत म्हणाला, मग काय आहे? काजू मीराकडे पाहत म्हणाली, मीरा उठेल आणि तिला मी इथे दिसली नाही तर तिला बरं वाटणार नाही. तेव्हा मयूर हात बांधून खुर्चीवर निवांत बसत म्हणाला, आणि तू इथे बसून परत आजारी पडलीस तर मीराला ते आवडेल का? काजू विचारात पडली. तेव्हा जयनील तिला समजावत म्हणाला, काजू, मयूर बरोबर बोलतोय. तू इथे थांबतोय ना? मीरा झोपेतून जागी झाली की तो तुला लगेच कळवेल. जयनीलचं बोलणं ऐकताच काजूने मयूरकडे पाहिलं. तेव्हा मयूर पटकन म्हणाला, हो, नक्की सांगतो. आता तुम्ही जा, आराम करा. काजू आणि जयनील तिथून निघणार तेवढ्यात रुचिका खोलीत आली. काजू धावत तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, थँक गॉड तुम्ही आलात. प्लीज तुम्ही इथे थांबू शकाल का? रुचिका काजूच्या गालाला हलकेच हात लावत म्हणाली, हो बेटा, तू जा. जाऊन आराम कर. मी इथेच थांबते. काजू हसली आणि जयनील सोबत आपल्या खोलीत आली. जयनील खोलीत येताच त्याने काजूच्या कपाळाला हात लावून पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटला, ताप तर नाहीये. मग तो काजूकडे पाहत म्हणाला, चल, आता तू झोप. काजू काहीच बोलली नाही. ती जाऊन सोफ्यावर बसली. जयनीलही तिच्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? काजूने पोकळ नजरेने जयनीलकडे पाहिलं. तेव्हा जयनीलने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं आहे? मोकळेपणाने सांग. मी आहे ना? काजू समोर पाहत हळू आवाजात म्हणाली, जयनील, मीराची आई तिला सोडून निघून गेली आहे. जयनीलने आश्चर्याने विचारलं, काय? निघून गेली? कुठे गेली? काजू उदासपणे म्हणाली, ते मलाही माहित नाही कुठे गेली आहे ते. इतकंच माहित आहे की मीरा आता पूर्णपणे एकटी आहे. जयनीलने थोडा विचार करून विचारलं, पण तुला हे कसं माहित? तू तर अजून मीराशी बोललीही नाहीस. मग तुला आधीपासून माहित होतं का? काजू हळू आवाजात म्हणाली, हो, मला आधीपासूनच माहित होतं की एक दिवस मीराची आई तिला सोडून निघून जाईल, आणि हेही माहित होतं की मीरा शेवटी माझ्याच जवळ येईल. जयनील शांतपणे काजूचं बोलणं ऐकत होता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काजू, सगळी गोष्ट नीट सांग. कधी, कसं, तुला हे सगळं कोणी सांगितलं? काजूने डोळे मिटले, मान खाली घातली आणि हळूच म्हणाली, हे सगळं मला मीराच्या आईनेच सांगितलं होतं. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा. त्यावेळी मीरा आपल्या कामात गुंतलेली होती. तेव्हाच तिच्या आईने मला म्हटलं होतं.
काजू बेटा, तू मीराची खूप चांगली मैत्रीण आहेस. ती तुझ्यावर खूप विश्वास ठेवते आणि मीही तुझ्यावर विश्वास ठेवते. म्हणून आज जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. मला वाटलं त्या मजाक करत आहेत, म्हणून मी हसतच म्हणाले, "हो आंटी, बोला ना." तेव्हा मीराची आई थोड्या चिंतेत म्हणाली, "काही दिवसांनी मी मीराला सोडून निघून जाणार आहे. त्यावेळी तूच तिची काळजी घे. तुझ्याशिवाय ती कुणाकडेही जाणार नाही आणि त्यावेळी जर तू तिला भेटली नाहीस, तर कदाचित ती स्वतःला काहीतरी करून घेईल." काजू आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, "तुम्ही तुमच्या मुलीला सोडून कुठे जाणार आहात? असं काही करू नका. ती तुमच्याशिवाय राहू शकणार नाही." तेव्हा मीराची आई हलकसं हसत म्हणाली, "मी तिची आई नाही." काजू मध्येच घाबरून म्हणाली, "हे तुम्ही काय म्हणताय? तुम्ही तिची आई नाही, तर मग तिची आई कोण आहे?" मीराची आई हळू आवाजात म्हणाली, "ते मलाही माहीत नाही. एवढंच माहीत आहे की मीरा तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी जोडलेली आहे." काजू आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिली. तेवढ्यात मीरा तिथे आली आणि त्यांचा संवाद तिथेच थांबला. काजू जैनीलकडे पाहत म्हणाली, "त्यानंतर त्यांच्याशी पुन्हा कधी भेटच झाली नाही. मग तू माझ्या आयुष्यात आलास आणि मी सगळ्यात गुंतून गेले. पण आज जेव्हा कळलं की मीरा इथे आली होती, तेव्हा त्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि मी खूप अस्वस्थ झाले." हे ऐकताच जैनीलने काजूला आपल्याकडे ओढून घट्ट मिठी मारली. काजू अचानक जैनीलच्या मिठीत गेल्यामुळे थोडी गोंधळली, पण क्षणातच हसली. जैनील तिला मिठीत धरूनच म्हणाला, "सगळं ठीक होईल." काजू काहीच बोलली नाही. तेव्हा जैनील पुढे म्हणाला, "उद्या मी तुझ्या मॉम डॅड कडे जाणार आहे. तू माझ्यासोबत येशील का?" जैनीलचं बोलणं ऐकताच काजू त्याच्यापासून थोडी दूर होत म्हणाली, "काय? पण तू तिकडे का जातोयस?" तो काजूचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, "सुशांतला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि मला त्याची मदत करायची आहे." काजू हसत म्हणाली, "मग काय मॉम डॅड माझ्या भावाला खाणार आहेत का? म्हणून तू मदत करणार आहेस?" जैनीलही हसत म्हणाला, "कदाचित खाऊन टाकतील. सुशांत तसंही त्यांच्यासमोर फार कमी बोलतो, त्यामुळे मलाच बोलावं लागेल." काजू काही बोलणार इतक्यात जैनील तिला थांबवत म्हणाला, "चल आता झोप. उरलेल्या सगळ्या गोष्टी उद्या बोलू." काजू हसली आणि जाऊन झोपली. जैनीलही सोफ्यावर आडवा झाला आणि काजूकडे पाहत पाहत झोपून गेला. दुसऱ्या दिवशी काजू सकाळी लवकर उठून मीराच्या खोलीत आली. तोपर्यंत मीरा आणि रुचिका दोघीही उठलेल्या होत्या. काजू हसत मीराजवळ आली आणि म्हणाली, "आता कशी आहेस? तब्येत बरी आहे ना?" मीराही हसत म्हणाली, "हो, बरी आहे." मग मीराने काजूकडे काळजीपूर्वक पाहत म्हटलं, "काजू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." काजू तिला हलक्या रागातच म्हणाली, "काय बोलायचं आहे? लक्षात ठेव, मी जेव्हा परवानगी देईन तेव्हाच कुठे जायचं, समजलं? आणि मी कधीच तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. म्हणून हा गैरसमज काढून टाक की तू म्हणशील, 'आता मला जायचं आहे' आणि मी म्हणेन, 'हो जा, तू कुठेही जाणार नाहीस.'" मीरा शांत झाली. तेवढ्यात रुचिकाने काजूकडे ताट पुढे करत म्हटलं, "काजू बेटा, मीराला जेवू घाल ना." काजूने ताट घेतलं आणि मीराला जेवू घालू लागली. तेवढ्यात मीरा म्हणाली, "मी स्वतः घेईन." काजूने ताट मागे ओढत म्हटलं, "का? मी चारून देते ना, गप्प बस आणि खा." इकडे जैनीलला जाग आली. त्याला काजू दिसली नाही. तो पटकन बाथरूममध्ये गेला आणि अंघोळ करून बाहेर आला. पटकन कपडे घातले, फोन घेतला आणि झपझप पावलं टाकत बाहेर आला. तो थेट मीराच्या खोलीकडे गेला. काजू मीराजवळ बसून तिला जेवू घालत होती. रुचिकाही तिथेच उभी होती, तर मयूर सोफ्यावर झोपलेला होता. जैनील मयूरकडे गेला आणि त्याला उठवत म्हणाला, "मयूर, जा आपल्या खोलीत जाऊन झोप." जैनील असं म्हणताच मयूरने अंग वळवलं आणि तो सोफ्यावरून खाली पडणार तितक्यात जैनीलने त्याला पटकन पकडलं. मयूरची झोप उडाली. त्याने जैनीलकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, "काय आहे, आता झोपूही देणार नाहीस का?" जैनील शांतपणे म्हणाला, "मी फक्त एवढंच म्हणालो की जाऊन आपल्या खोलीत झोप." मयूरने एक नजर काजूकडे टाकली आणि काहीही न बोलता आपल्या खोलीकडे निघून गेला. जैनील तिथेच उभा राहून काजूकडे पाहत होता. काजूने मीराला जेवू घातल्यानंतर रुचिकाने काजूला म्हटलं, "आता तूही आपली पट्टी बदलून घे." काजू काहीच बोलली नाही. तेवढ्यात जैनील तिच्या जवळ आला आणि मीराकडे पाहत म्हणाला, "आता तू बरी आहेस ना?" मीराने होकार दिला. मग तो हसत काजूकडे पाहून म्हणाला, "चल काजू, आता तूही नाश्ता करून घे आणि पट्टी बदलून घे." काजू काही बोलणार इतक्या जैनीलने थोड्या कडक आवाजात म्हटलं, "कुठलंही कारण चालणार नाही, चल." मग जैनील रुचिकाकडे पाहून म्हणाला, "आंटी, तुम्ही तोपर्यंत मीराची काळजी घ्या. आम्ही नाश्ता करून येतो." काजू पुन्हा काही बोलणार इतक्यात जैनील म्हणाला, "नंतर पूर्ण दिवस तू मीरासोबत बोलत राहा. मी अजिबात डिस्टर्ब करणार नाही." हे ऐकताच काजू आणि मीरा दोघीही हसल्या. काजू जैनील सोबत खाली आली.
सुशांत आधीच डायनिंग टेबलवर बसून त्यांची वाट पाहत होता. काजू सुशांत जवळ येऊन म्हणाली, काय झालं भैया, तू थोडा काळजीत दिसत आहेस. सुशांत हसत म्हणाला, मी काळजीत नाहीये, फक्त एवढंच विचार करतोय की मी जे करायला निघालोय ते खरंच योग्य आहे का. काजू हसत म्हणाली, अरे माझा भाऊ काही चुकीचं करेल असं कधी होऊ शकतं का. काजू खुर्चीवर बसत पुढे म्हणाली, मी तुला काही न विचारताही सांगू शकते, तू जे करतोय ते खूपच योग्य करतोयस. सुशांतने थोड्या आश्चर्याने काजूकडे पाहत विचारलं, आर यू शुअर. काजू हसत म्हणाली, अरे तू कुठल्या मुलीला पळवून तर आणलेलं नाहीस ना, किंवा लग्न करून आलास म्हणून एवढा घाबरलेला आहेस. मग थोडा विचार करत ती म्हणाली, तसं पाहिलं तर तू थोडा भित्राच आहेस, पण तुझ्यासोबत जैनिल जातोय ना, डोंट वरी, तो सगळं सांभाळून घेईल. हे ऐकताच सुशांतने काजूचं कान धरत म्हटलं, खूपच कौतुक चाललंय नवऱ्याचं. काजू डोळे मिचकावत हळूच त्याच्या कानात म्हणाली, कौतुक करण्यासारखाच आहे तो. असं म्हणत तिने जीभ बाहेर काढली. सुशांत हसत तिचा कान सोडून म्हणाला, चल आता जेव. काजू जेवायला लागली. हे सगळं पाहून जैनिल मंद हसला. थोड्याच वेळात जैनिल आणि सुशांत तिथून निघून गेले. काजू मीराच्या खोलीकडे गेली. सुशांत जैनिल सोबत राज आणि आकृतीकडे पोहोचला. सुशांत आणि जैनिल मान खाली घालून सोफ्यावर बसले होते. त्यांच्या समोर राज बसला होता. राजच्या एका बाजूला गौरीजी बसल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला अभय, कुसुम, आकृती, तनू, मनू आणि तेजस उभे होते. सगळे सुशांत आणि जैनिलकडे उत्सुकतेने पाहत होते. जैनिल राजकडे पाहत म्हणाला, अंकल, सुशांत जे करायला निघालाय ते चुकीचं नाहीये. त्यावर राज हलकं हसत म्हणाला, मला तर याचंच आश्चर्य वाटतंय की आज माझा मुलगा इतका जबाबदार बनलाय. मला हे मान्य आहे, तुम्हाला जे हवंय तसंच होईल. राज असं म्हणताच सुशांतने प्रेमळ नजरेने आपल्या आई वडिलांकडे पाहिलं. तेवढ्यात राज हसत म्हणाला, काय आता आईला विचारणार नाहीस का. राज बोलून थांबलाही नव्हता, तोच आकृती बोलली, मला तर मीरा आधीपासूनच आवडत होती. ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी तिला या घरची सून मानलं होतं. मग आकृती सुशांत जवळ येऊन बसत पुढे म्हणाली, आणि जसं हे बाप लेक आपली गोष्ट म्हणू शकतात, तसं आम्ही आई मुलगा काय कमी आहोत का. आकृतीच्या या बोलण्यावर सगळे हसले. तेवढ्यात गौरीजी म्हणाल्या, पण माझी एक अट आहे. सगळ्यांच्या नजरा गौरीजींकडे वळल्या. गौरीजी हसत म्हणाल्या, सुशांत मीरा सोबतच जैनिल आणि काजूचंही लग्न होईल. गौरीजींच्या या निर्णयावर सगळ्यांनी मान डोलावली. तेवढ्यात जैनिल पटकन म्हणाला, पण आमचं लग्न तर आधीच झालंय ना, मग पुन्हा का. जैनिलच्या प्रश्नावर राज म्हणाला, ते यासाठी बेटा, कारण तुमचं लग्न फक्त योगायोगाने झालं होतं, तेव्हा तुम्ही एकमेकांना नीट ओळखतही नव्हतात. तो पुढे म्हणाला, म्हणूनच मी काजूला तुझ्यासोबत राहायला पाठवलं, जेणेकरून तुम्ही दोघं एकमेकांना ओळखाल, समजून घ्याल आणि मग सगळ्या रीतिरिवाजानुसार तुमचं लग्न लावता येईल. जेनिलनेही होकारार्थी मान हलवली. तेव्हा गौरीजी म्हणाल्या, मग आता आमची काजू आमच्याकडे घेऊन या आणि लग्न करूनच परत घेऊन जा. काजू परत जाणार आहे हे ऐकून जैनिल थोडासा उदास झाला. ते पाहून तेजस हसत म्हणाला, काही नाही रे, काही दिवसांचीच तर गोष्ट आहे, पुन्हा घेऊन जाशील काजूला. जैनिल हलकसा हसला पण काहीच बोलला नाही. तेवढ्या सुशांत म्हणाला, बरं मग मी काजूला परत घेऊन येतो, आणि मीराशीही तर बोलायचं आहे ना. सुशांतचं बोलणं ऐकून सगळेच थोडे चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा सुशांत खांदे उडवत म्हणाला, रिलॅक्स गाईज, अजूनपर्यंत मी मीराशी काहीच बोललेलो नाही. मला वाटलं आधी तुम्हा सगळ्यांशी बोलावं. तनू सुशांत जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, भैया, जर तुझ्या मीराने हो म्हटलं नाही तर काय करशील. सुशांतने तिचा हात खांद्यावरून हलवत शांतपणे म्हटलं, जर तिने नाही म्हटलं तर मी तिला इथे घेऊन येईन, तू समजावून सांगशील, शेवटी ती तुझी मैत्रीण आहे ना. सुशांतच्या या बोलण्यावर सगळेच हसू लागले. मग जैनिल आणि सुशांत परत जायला निघाले. तेवढ्यात तेजस त्यांना थांबवत म्हणाला, जैनिल, मी सुद्धा येतो, मलाही थोडं काम आहे. तेजसही त्यांच्यासोबत निघून गेला. ते पाहून तनू मनातल्या मनात म्हणाली, हा छिचुंदर ना, कधी माझ्याशी बोलेल, कधी आपल्या मनातलं सांगेल, कोण जाणे. असा विचार करत ती आपल्या खोलीत आली. तेवढ्यात मनू तिच्या जवळ येऊन म्हणाली, काय विचार करतेस. तनू विचार करत म्हणाली, विचार करते की हा तेजस मला कधी प्रपोज करणार. हे ऐकून मनू आश्चर्याने म्हणाली, तेजस तुला प्रपोज का करेल, तुला तर विशाल आवडतो ना. हे ऐकून तनू चकित होत म्हणाली, हे तुला कोणी सांगितलं की मला विशाल आवडतो. मनू अगदी बेफिकीरपणे म्हणाली, तेजसनेच सांगितलं होतं,
तो म्हणाला होता की तू आणि विशाल. एवढं बोलून मनू दात दाखवत हसली. काहीतरी होत होतं ना? हे ऐकून तनू चिडत म्हणाली, मला कोणीच आवडत नाही समजलं, आणि हा तेजस, आज भेटू दे त्याला. मनू पुन्हा विचार करण्याचं नाटक करत म्हणाली, जर तुला कोणीच आवडत नसेल तर आता तू का म्हणत होतीस की तेजस तुला प्रपोज कधी करणार? मनूच्या बोलण्याने तनू पूर्ण वैतागली आणि काही न बोलता तिथून निघून गेली. मनूने दोन्ही हात पसरले आणि पलंगावर आडवी पडत म्हणाली, झालं बाई, तुलाही प्रेम झालंय. बाहेर येत तनू इकडे तिकडे फिरत म्हणत होती, काहीही बोलते ही. चिडलेल्या अवस्थेत तनूने तेजसला फोन केला, पण तेजसने फोन उचलला नाही. तेव्हा तनू कोणालाही न सांगता बाईक घेऊन बाहेर निघून गेली. इकडे जैनिल, सुशांत आणि तेजस घरी पोहोचले. ते आज जाणारच होते. तेवढ्यात जैनिल अचानक म्हणाला, एक काम करूया, सगळेच थोडं फिरायला जाऊया, तू बाहेरच मीराशी बोल. जैनिलचा हा आयडिया सुशांतला आवडला. मग जैनिलने दोघांना बाहेरच थांबायला सांगितलं आणि स्वतः काजू व मीराच्या खोलीकडे गेला. काजू आणि मीरा एकमेकींशी गप्पा मारत मोठ्याने हसत होत्या. रुचिकाही त्यांच्यासोबतच बसली होती. आज रुचिकाने पदर घेतलेला नव्हता. जैनिल जसा आत आला तशी रुचिका उठून एका बाजूला उभी राहिली. तिने झटक्यात आपला पदर खाली घेतला. मात्र जैनिलच्या नजरेस ती पडलीच नाही. कारण त्या क्षणी त्याची नजर काजूवर खिळलेली होती. हसणारी काजू फारच गोड दिसत होती. आता त्याला काजूची सवय झाली होती. तिच्याशिवाय राहायची कल्पनाही त्याला सहन होत नव्हती. पण राजची गोष्टही तो टाळू शकला नाही, म्हणून त्याला हो म्हणावं लागलं होतं. काजूच्या हास्यात जैनिल पूर्णपणे हरवून गेला होता. तेवढ्यात काजूची नजर जैनिलवर पडली. ती उठून त्याच्याकडे येत म्हणाली, बघ ना, मीरा आता अगदी ठीक आहे. काजू जैनिल जवळ येताच काही विचार न करता जैनिलने तिला घट्ट मिठी मारली. इतकं अचानक झाल्यामुळे काजू क्षणभर स्तब्ध होऊन पुतळ्यासारखी तशीच उभी राहिली. मग जैनिल हळूच म्हणाला, मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही यार. हे ऐकताच काजूने हळूच स्वतःला त्याच्यापासून दूर केलं. त्याच्या गालावर हात ठेवत ती म्हणाली, मी कुठेही जात नाहीये, इथेच आहे तुझ्याजवळ. काय झालंय? जणू काही एखाद्या विचारातून बाहेर आल्यासारखा जैनिल गडबडून म्हणाला, अरे, चला तुम्ही दोघी लवकर तयार व्हा. आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. काजू सोबतच मीराही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा जैनिल म्हणाला, अरे, आधी तयार होऊन खाली या, मग सगळं सांगतो. जैनिल निघून गेला. काजूने मीराला तयार केलं आणि स्वतःही तयार होऊन खाली येऊ लागली. दोघी जशा जिना उतरू लागल्या तशी जैनिलची नजर काजूवर पडली. आज काजू नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती. ती नेहमी शर्ट पॅन्ट घालत असे, पण आज तिने सलवार सूट घातला होता. त्यामुळे जैनिलची नजर तिच्यावरच स्थिरावली होती. तिचे मोकळे केस वाऱ्यावर हलकेच डुलत होते. ती जसजशी खाली येत होती तसतसं जैनिलचं हृदय अधिक वेगाने धडधडू लागलं. ती जैनिल जवळ येत थोडीशी मिरवत म्हणाली, कशी दिसते मी? जैनिल काहीच बोलला नाही. तो शांतपणे तिथून निघून गेला. जैनिलच्या या वागण्यामुळे काजू गोंधळली. उदास नजरेने तिने मीराकडे पाहिलं. तेव्हा मीरा हसत तिच्या खांद्यावर हलकीशी थाप मारत म्हणाली, खूपच क्यूट दिसतेस, चल आता. काजू पुढे निघाली, पण जैनिलचं वागणं तिला अजूनही विचित्र वाटत होतं. जैनिल बाहेर येऊन गाडीपाशी उभा राहिला, जिथे सुशांत आणि तेजस उभे होते. तेजस आत जाताना म्हणाला, तुम्ही निघा, मी मयूरकडे जातो. जैनिल आणि सुशांतने होकार दिला तसा तेजस निघून गेला. तेवढ्यात काजू आणि मीरा बाहेर आल्या. सुशांतला पाहताच काजू म्हणाली, भैया, तू परत आलास? सुशांत गाडीच्या दिशेने जात म्हणाला, हो, तुला घ्यायला आलोय. काजू आश्चर्याने म्हणाली, मला? पण का? सगळं ठीक आहे ना? दरवाजा उघडत सुशांत म्हणाला, थोडा संयम ठेव, सगळं कळेल. जैनिलने इशाऱ्याने काजूला सांगितलं की मीराला सुशांतच्या गाडीत बसव. काजूने मीराला बसायला सांगितलं तर मीरा प्रश्नार्थक नजरेने काजूकडे पाहू लागली. तेव्हा काजू खांदे उडवत म्हणाली, मलाही माहित नाही हे दोघं काय करणार आहेत. तू सुशांत भैया सोबत जा, मी जैनिल सोबत येते. मीरा सुशांतच्या गाडीत बसली तर काजू जैनिलकडे गेली. ती जवळ येताच जैनिलने गाडीचं दार उघडलं आणि तिला बसायचा इशारा केला. ती कमरेवर हात ठेवत हसत म्हणाली, काय झालंय मेजर साहेब, आज फारच प्रेम उफाळून येतंय वाटतं. जैनिल काहीच बोलला नाही. काजू येऊन बसली. जैनिलही पटकन गाडीत बसला आणि सुशांतच्या गाडीच्या मागे गाडी चालवू लागला. गाडी चालू होताच काजू म्हणाली, आता सांग, नक्की काय झालंय? जैनिल समोर पाहत म्हणाला,
सुशांतला मीराशी लग्न करायचं आहे, म्हणूनच तो सगळ्यांची परवानगी घेऊन आला आहे आणि आता तो मीराला प्रपोज करणार आहे. त्यासोबत आपलंही लग्न करायचं ठरवलं आहे, म्हणून तुला सुशांत सोबत घरी जावं लागेल. हे सगळं जैनिल एका श्वासात बोलून गप्प झाला. काजू डोळे विस्फारून जैनिलकडे पाहत म्हणाली, माझं लग्न कोणाशी? जैनिलने काजूकडे एक नजर टाकली, मग थोडा विचार करून तो म्हणाला, मला काय माहित, तुझ्या डॅडने तुझ्यासाठी एखादा मुलगा पाहिला असेल. आता काजू गोंधळून समोर पाहत पटकन पटकन बोलू लागली, पण माझं लग्न तर तुझ्याशी झालेलं आहे ना, मग परत का? आणि आता तर मी तुझ्यावर प्रेम. ती बोलता बोलता थांबली. तिने तिरक्या नजरेने जैनिलकडे पाहिलं आणि त्याला घुरून पाहत म्हणाली, अच्छा, म्हणजे तू माझी थट्टा करतोयस की मला वेडी समजतोयस? जैनिल हसत म्हणाला, समजायची काय गरज आहे, तू आहेस ती. काजू त्याच्याकडे रागाने पाहतच राहिली, पण जैनिलला काहीच फरक पडला नाही. मग काजू तोंड वाकडं करून दुसऱ्या बाजूला वळून बसली. इकडे सुशांत शांतपणे गाडी चालवत होता. मीराही शांतच बसली होती, पण आज तिला सुशांत सोबत एक वेगळीच विचित्र अशी फिलिंग येत होती. ती सुशांतची नजर मिळवू शकत नव्हती, कारण तिला माहित होतं ती जे करायला निघाली आहे ते चुकीचं आहे. सुशांत मनात विचार करत होता की तो मीराशी कसं बोलणार, मनातली गोष्ट कशी सांगणार, तिला लग्नासाठी कसं तयार करणार. त्याला काहीच कळत नव्हतं, म्हणूनच तो गप्प होता. सुशांतला हेही माहीत नव्हतं की तो कुठे चालला आहे. तो फक्त गाडी चालवत होता. मीराही विचारणार होती की आपण कुठे जातोय, पण शब्द ओठांपर्यंत येऊनही ती काहीच बोलू शकली नाही. दरम्यान तनू जैनिलच्या घरी पोहोचली. ती रागाने आत शिरत होती तेवढ्या समोरून विशाल येताना दिसला. विशालने तनूला पाहताच हसून म्हटलं, अरे तुम्ही इथे? काजू मॅडम तर इथे नाहीत, सगळे बाहेर गेलेत. तनू आणि विशाल समोरासमोर उभे होते. तेवढ्यात तेजस मयूरच्या खोलीतून बाहेर आला. खाली पाहताच त्याला ते दोघे दिसले. काय, कोणीच नाही, सगळे बाहेर गेलेत? तनूने विशालला विचारलं. यावर विशाल पुन्हा हसला आणि म्हणाला, हो, तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो. विशाल अगदी साध्या सहज पद्धतीने बोलत होता. त्यात कसलीही बनावट नव्हती. त्यामुळे तनूही हसून म्हणाली, नको, काही हरकत नाही, सगळे परत येतील तेव्हा भेटेन. हसत हसत तनूने संपूर्ण घरावर नजर फिरवली. तेवढ्यात पहिल्या मजल्यावर तेजस उभा असलेला तिला दिसला. तेजस दिसताच तनूचं हसू क्षणात गायब झालं. तेजस कोणताही भाव न दाखवता परत मयूरच्या खोलीकडे निघून गेला. त्याला जाताना पाहून तनू मनातच पुटपुटली, काय करायला आले होते आणि काय होऊन बसलं. आता तर या मूर्खाला पक्की खात्री झाली असेल की मला विशाल आवडतो, तो नाही. वर पाहत ती हळूच म्हणाली, थोडीशी तरी अक्कल दे देवा या चिचुंदरला. तनू स्वतःशीच बोलते हे पाहून विशाल काही बोलायला पुढे झाला, पण तेवढ्या तनू किचनकडे निघून गेली. तनूने पुन्हा एकदाही विशालकडे पाहिलं नाही. विशाल खांदे उडवत तिथून निघून गेला. किचनमध्ये रुचिका आधीपासूनच काम करत होती. तनूने एक ग्लास घेतला आणि पाणी भरू लागली. रुचिकाने ते पाहिलं आणि तनूच्या हातातून ग्लास घेतला. तनू आश्चर्याने रुचिकाकडे पाहू लागली. रुचिकाचा चेहरा दिसत नव्हता. थोड्या कडक आवाजात तनू म्हणाली, एक्सक्यूज मी. रुचिकाने माठातून पाणी भरून दिलं. ते पाहून तनू पुन्हा आश्चर्याने म्हणाली, मला हे पाणी आवडत नाही, मला फिल्टरचं पाणी प्यायची सवय आहे. रुचिकाने काहीच उत्तर दिलं नाही. तिने ग्लास ठेवला आणि तिथून निघून गेली. तनूने क्षणभर ग्लास फेकून द्यावा असा विचार केला, पण लगेचच हळू आवाजात म्हणाली, मम्मा ही तर माठाचं पाणी पिण्यासाठी सांगते, चालेल, आज पिऊनच घेते. तिने पाणी पिलं आणि निघून गेली. तनू गेल्यावर रुचिका हलकेच हसली आणि स्वतःशीच म्हणाली, आकृतीने आपल्या मुलींना खूप चांगले संस्कार दिलेत. ती थोडा वेळ तशीच हसत राहिली, पण अचानक तिचा चेहरा उदास झाला. ती हळू आवाजात म्हणाली, काश मीही माझ्या मुलाला भेटू शकले असते, त्याच्यासोबत राहू शकले असते, त्याच्या सगळ्या गरजांची काळजी घेऊ शकले असते. रुचिकाने मान हलवून स्वतःला सावरलं आणि अनिश्चिततेने पुन्हा स्वयंपाकात गुंतून गेली. मीरा सुशांतशी लग्न करायला तयार होईल का? तेजस तनूला आपल्या मनातलं कधी बोलू शकेल का? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.